मित्रांनो, तुम्ही जर पॅन कार्ड काढलेलं नसेल तर ते पॅन कार्ड तुम्हाला आत्ताच काढून घ्यायचे. तुमच्याकडे फक्त 2च दिवस शिल्लक आहेत. तर 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढून घेतलं तरच तुम्हाला या जे 1 तारखेपासून म्हणजे 1 एप्रिल पासून जो अतिरिक्त या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार नाहीयेत. तर तुम्हाला 31 मार्च पर्यंत म्हणजे 2च दिवसात तुम्हाला तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये शासनाने महत्त्वपूर्ण असे बदल केलेले आहेत. आता कोणते बदल केलेले आहेत, काय डॉक्युमेंट तुम्हाला 1 एप्रिल पासून ते या ठिकाणी लागणार आहेत, 31 तारखेपर्यंतच तुम्हाला पॅन कार्ड का काढायचे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी आणि लवकरात लवकर मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, 31 मार्च पर्यंत शासनाने या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड तुम्ही आधार कार्डच्या बेसिसवर म्हणजे फक्त आधार कार्ड डॉक्युमेंट देऊन तुम्ही 31 मार्च पर्यंत पॅन कार्ड काढू शकता. आता त्यामध्ये तुम्हाला जर काही बदल करायचा असेल, जन्मतारखेचा बदल असेल किंवा नावाचा बदल असेल, आता ज्या महिलांचे लग्न झालेले असतील त्यांना नाव चेंज करायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी डॉक्युमेंट या ठिकाणी शासनाने पहिले केलेलं होतं. त्या बेसिसवरती तुम्ही तुमचं पॅन कार्ड मध्ये कुठलाही बदल जर असेल तो बदल तुम्ही करू शकत होता. परंतु आता 1 एप्रिल 2026 पासून शासनाने या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे बदल केलेले आहेत. तुम्हाला फक्त तुमचं नावाचा पुरावा किंवा ऍड्रेस पुरावा म्हणून तुम्ही फक्त आधार कार्ड या ठिकाणी वापरू शकता. परंतु जन्मतारखेचा जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला जन्मतारखेचा बदलसाठी आधार हे पुरावा वापरता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला लागणारे तुमच्याकडं तुमचं असणारे मतदान कार्ड, जे नवीन स्मार्ट कार्ड आलेले आहे ते स्मार्ट कार्ड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. जर ते नसेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तुमच्याकडे असावे ड्रायव्हिंग लायसन्स. तुमचं स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड जर असेल तर या ठिकाणी तुम्ही जन्मतारखेचा बदल या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुमचा पासपोर्ट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो पासपोर्ट आहे तो पासपोर्ट तुम्हाला या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे 10वी मार्कशीट असेल तर तुम्ही 10वी पास असाल किंवा नापास असाल तर तुमच्याकडे मार्कशीट असेल ते मार्कशीट म्हणून तुम्हाला या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी वापरता येणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जन्माचा दाखला या ठिकाणी देता येणार आहे. एवढे सर्व डॉक्युमेंट किंवा अदर डॉक्युमेंट कुठलं असेल गव्हर्नमेंट प्रूफचं म्हणजे गव्हर्नमेंटचं जर कुठलं डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे. परंतु आधार कार्ड हे तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला आधार कार्ड हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत म्हणजे 2च दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 दिवसामध्ये तुम्ही फक्त आधार कार्डच्या बेसिसवर तुमचं पॅन कार्ड बनवू शकता किंवा त्यामध्ये कुठलाही बदल करू शकता किंवा जन्मतारीख सुद्धा चेंज करू शकता. तर यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड लागणार आहे. 1 तारखेपासून तुम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आता भरपूर लोकांकडे कोणाकडे स्मार्ट कार्ड नसेल, मतदान कार्ड जे असेल ते मतदान कार्ड नसेल, ड्रायव्हिंग लायसन्स नसेल किंवा 10वीचं मार्कशीट भरपूर आता जे ग्रामीण भागातील जे पुरुष आहेत, महिला आहेत त्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट असण्याचा काही विषय नाही. त्यानंतर त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असण्याचं शक्यता कमी असते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही 2 दिवसात तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड अप्लाय करून घ्या, म्हणजे तुम्हाला 2 दिवसात तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट देण्यासाठी या ठिकाणी त्रास होईल. त्यामुळे तुम्ही तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड 2 दिवसात अप्लाय करून घेऊ शकता. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून जर तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असेल 2 दिवसामध्ये तुम्हाला पॅन कार्ड अप्लाय करायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त कमेंट करून फक्त कळवा की लिंक, कमेंट करून सांगा फक्त लिंक. मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक शेअर करेल. त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही तुमचं पॅन कार्ड घर बसल्या बनवू शकता. तुम्ही फक्त कमेंट करून लिंक कमेंट अशी करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक शेअर करेल व्हिडिओची. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.